नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात विजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 मधील एका गुणांची, दोन गुणांची आणि तीन गुणांची उदाहरणे अभ्यासत आहोत। आजच्या पिरियड मध्ये आपण महत्व मापन या प्रकरणावरील तीन गुणांच्या उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत। यापूर्वी जे काही आपण या प्रकरणावरील एका गुणांचे आणि दोन गुणांचे असे दोन व्हिडिओ तयार केलेले आहेत, हे व्हिडिओ आपण पाहून घ्यावेत, म्हणजे आपल्याला एक आणि दोन गुणांच्या प्रश्नाचं स्वरूप लक्षात येईल, कसे सोडवायचे ते समजतील आणि तो पाठ्यांश आपला पक्का होईल। आणि त्यानंतर मग मात्र तीन गुणांच्या प्रश्नाचा व्हिडिओ संपूर्ण पाहावा, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल। चला तर मग आपण सुरुवात करूया। तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला सुद्धा विसरू नका। चला तर मग सुरुवात करू। शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या 14 सेमी व 6 सेमी आहेत आणि त्यांची उंची 6 सेमी असल्यास शंकुछेदाचे वक्र प्रस्थफल काढा। शंकूचा जो छेद आहे, शंकू आपण शंकू काढू, त्याचा जो छेद आहे त्या छेदाच्या संदर्भात शंकुछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या, वर्तुळाकार जे छेद केल्यानंतर दोन वर्तुळ मिळतात, त्या वर्तुळाकार एका लहान वर्तुळाची त्रिज्या 6, मोठ्या वर्तुळाची त्याच्यापैकी 14 आणि त्याच्यानंतर उंची त्याची 6 आहे, तर त्याचं वक्र प्रस्थफल काढा। मग आता वक्र प्रस्थफल काढण्यासाठी तुम्हाला माहित आहे पाय आर एल हे सूत्र आहे, परंतु शंकूसाठी r1 अधिक r2 होतं। पाय r1 अधिक r2 एल एल तिरकस उंची यामध्ये दिलेली आहे का? नाही, म्हणून आपण तिरकस उंची म्हणजेच एल हे आपण अगोदर काढावं लागेल आणि म्हणून इथं अगोदर लिहू शंकुछेदाची त्रिज्या, त्रिज्या म्हणजे काय आहे r बरोबर 14 सेमी आणि उंची h बरोबर आहे 6 सेमी आणि वक्र प्रस्थफल शंकुछेदाचे वक्र प्रस्थफल किती? हा प्रश्न मार्च 23 ला विचारलेला आहे। मग आपण एल काढायचं आहे आपल्याला, म्हणून शंकुछेदाची तिरकस उंची किंवा एल बरोबर आहे, आपल्याकडे सूत्र आहे एल बरोबर आहे वर्गमुळामध्ये h वर्ग अधिक r1 वजा r2 चा वर्ग। ह्या दोन त्रिज्या लिहायच्या आहेत आपल्याला। त्रिज्या r1 14 आहे आणि r2 एक राहिलं, r2 बरोबर किती आहे 6 सेमी। ह्या दोन त्रिज्या लिहायच्या राहिल्या। मग आता याच्यामध्ये किमती ठेवा। l बरोबर आहे h किती दिलेला आहे आपल्याला 6 चा वर्ग अधिक r1 किती 14, r2 किती 6 त्याचा वर्ग। l बरोबर आहे 6 चा वर्ग 36 अधिक 14 वजा 6 8 चा वर्ग। l बरोबर आहे 36 अधिक 64 8 चा वर्ग 64, म्हणजेच आपल्याला मिळेल या ठिकाणी l बरोबर आहे 100, म्हणजे l बरोबर वर्गमुळात 100 म्हणजे l बरोबर किती 10 सेमी। ही त्रिज्या मिळालेली आहे आपल्याला। आता काय करता येईल? वक्र प्रस्थफल काढता येईल, म्हणून शंकूचे वक्र प्रस्थफल बरोबर पाय आर एल असतं शंकूचं, तर हे शंकुछेदाचं पाय r1 अधिक r2 एल। आपण शंकूचे वक्र प्रस्थफल म्हणजे की पाय आर एल हे सूत्र वापरतो, पण इथे दोन त्रिज्या म्हणून r1 अधिक r2 दोन त्रिज्या घ्यायच्या। r1 अधिक r2 म्हणजे 14 अधिक 6, l किती आहे? l आता आपण काढलं बघा 10, 3.14 गुणिले 14 अधिक 6 म्हणजे 20 गुणिले किती 10, या गुणाकार करू। हे दोन शून्य, बे एक बे, 4 दोन्ही 8, 3 दोन्ही 6, 628 आणि हे दोन शून्य दिले, पण दोन शून्य दोन स्थळांचा दशांश म्हणजे 628 सेमी वर्ग हे झालं याचं उत्तर। ठीक आहे, अतिशय सोपं।
हे सूत्र याला मार्क आहे, किमती ठेवल्याच्या नंतर पुन्हा मार्क आहे, हे उत्तर लिहिल्याच्या नंतर पुन्हा मार्क, म्हणजे असे 3 मार्क आहेत, पण उदाहरण मात्र सोपं आहे. दुसरं, लांबी 16 सेमी, रुंदी 11 सेमी, उंची 10 सेमी असलेल्या धातूच्या इष्टिका चित्तीपासून ज्याची जाडी 2 मिलीमीटर आहे व व्यास 2 सेंटीमीटर आहे अशी काही नाणी तयार केली तर किती नाणी तयार? मग आता असं उदाहरण तुम्हाला मी यापूर्वी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, एका पासून दुसरं किती तयार होतात हे कळायचं असेल तर पहिल्याचं घनफळ भागिले दुसऱ्याचं घनफळ करायचं, उत्तर आपल्याला मिळून जाईल. म्हणून आपण इथं 2 घनाकृती कोणत्या कोणत्या आहेत ते पहा, याच्या माहिती लिहू आपण. इष्टिका चित्तीसाठी म्हणा वाटलं तर, इष्टिका चित्तीसाठी लांबी L बरोबर आहे 16 सेमी, लांबी झाली. रुंदी B बरोबर आहे 11 सेमी, उंची H बरोबर आहे 10 सेमी. हे झालं. त्यानंतर आता जे नाणं असतं ते सुद्धा वृत्तचित्ती आकाराचंच असतं, म्हणून नाण्यासाठी जाडी म्हणजेच लिहायची गरज नाही, मी फक्त सांगायला. उंची ती किती आहे? बरोबर आहे 2 मिलीमीटर. मिलीमीटर आपण ठेवत नाही, याला सेंटीमीटर करा कारण सर्व सेंटीमीटर मध्ये, म्हणून आपण काय करतो, मिलीमीटरचं सेंटीमीटर मध्ये आणण्यासाठी 10 ने भागतो. बरोबर किती? 0.2 सेंटीमीटर ही झाली उंची. आणि व्यास दिलेला आहे, व्यास बरोबर आहे 2 सेमी. आपल्याला त्रिज्या पाहिजे म्हणून R बरोबर किती? 1 सेमी. आता साधन तयार होणाऱ्या नाण्यांची संख्या, तयार होणाऱ्या नाण्यांची संख्या बरोबर आहे इष्टिका चित्तीचे घनफळ भागिले नाण्याचे घनफळ. इष्टिका चित्तीचे घनफळ आपल्याला काय सांगता येईल? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. आणि नाणं काय असतं? वृत्तचित्तीचे घनफळ बरोबर आहे पाय R वर्ग, आणि हे याला समजा आपण H म्हणूया. बघा लांबी किती? 16 गुणिले 11 गुणिले 10, आणि त्याच्यानंतर पायची किंमत 22/7 गुणिले R वर्ग. नाण्याचं व्यास R किती आहे? 1 चा वर्ग गुणिले H उंची किती आहे? 0.2. याला फक्त व्यवस्थित सोडवायचं आहे, बाकी काही नाही. 16 गुणिले 11 गुणिले 10 हे भागिल्याचं भागिले वर गेल्यानं गुणिले होता 7 वर येईल. 1 चा वर्ग म्हणजे 1 न कोणत्या संख्येला गुणले तर तीच संख्या वापस येते, रिफ्लेक्शन. 22 आणि 0.2. आता याला कटवायला काही हरकत नाही. 11 दोन्ही 22 आणि 2 8 16 राहिलेलं बघा 8 गुणिले 10 गुणिले 7 आणि हे 0.2. पॉइंट काढून टाका, वर 1 शून्य द्या. बरोबर आहे 8 गुणिले 10 गुणिले 7 भागिले 2 हे 1 शून्य देऊन टाका. 2 चौक 8 झाला. तर याचा गुणाकार 4 7 आणि 4 यांचा गुणाकार करायचा. 7 चौक 28 आणि हे 2 शून्य, म्हणजे अशी किती नाणी तयार होतील? 2800. म्हणून शेवटी उत्तर घ्यायचं. म्हणून 2800 नाणी तयार होतील. यानंतरचा प्रश्न पहा. वर्तुळाच्या एका कंसाचे माप 36 अंश असून त्या कंसाची लांबी 176 सेमी आहे,
तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. नोव्हेंबर 20 चा प्रश्न आहे हा. कंसाचं माप दिलं, कंसाची लांबी दिली आणि वर्तुळाची त्रिज्या काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करायची. आपल्याला कृतीप्रमाणे स्टेप्स करायचे, बाकी काही नाही. इतर सूत्र वर्तुळ कंसाची लांबी बरोबर आहे L बरोबर थीटा भागिले 360 गुणिले 2 पाय r 2 पाय r. यामध्ये म्हणलं आपण, म्हणून थीटाची किंमत 360. हे वर्तुळ कंसाची लांबी दिली बघा आपल्याला. वर्तुळ कंसाची लांबी किती आहे? 176. हे याच्या जागी 176 ठेवलं, बरोबरला बरोबर. थीटाची किंमत 36 भागिले 360 गुणिले 2, हे 22/7 गुणिले r जशाला तसं. त्यानंतर 36 न याला भाग जातो. 36 1 36, 36 1 36, म्हणजे 1 किती होतात 10 गुणिले 22 गुणिले 2 म्हणजे 44/7 गुणिले r. आता याला सोडवावं लागेल. r ची किंमत करायची आहे. r इथंच ठेवलं तर हे 10 इकडे जातात. 176 गुणिले 10 होतील, गुणिले 7 होतील आणि भागिले 44. याला थोडंसं सोडवावं लागेल आपल्याला. बघा 176 ला कशाने गुणावं लागेल? 10 ने. भागिले 10 इकडे गेल्याने गुणिले होतात. 44/7 तिकडे गेल्याने 7/44 होतात. आता फक्त याचं आपल्याला सोडवायचं आहे. 11 ने भाग दिला, 11 4 44, 11 1 11, त्याच्यामध्ये 6 उरले, 11 7 66, त्याच्यावर 4 4 चौक 16 डायरेक्ट लिहिलं तरी चालेल. 4 चौक 16. आता किती झाले? 10 चौक 40. हे 10 गुणिले 7 हे 70 झालं आणि हे किती येतं? 4 आहे. 7 चौक 28, म्हणजे 280 सेंटीमीटर ही झाली त्याची त्रिज्या. आकृतीमध्ये मुलाचे एक खेळणे आहे. ते एक अर्धगोल व एक शंकू यांच्या सहाय्याने केले आहे. आकृतीत दर्शविलेल्या मापावरून खेळण्याचे घनफळ काढायचे आपल्याला. तर हा प्रश्न बरेच वेळेस एक्झामला येत असतो आणि सोपा असतो. तुम्हाला पूर्ण घनफळ काढायचं तर या खेळण्यामध्ये तुम्हाला 2 घनाकृती दिसत आहेत. पहिलं म्हणजे हे शंकू आणि दुसरं म्हणजे हे अर्धगोल. मग तुम्ही जर शंकूचं घनफळ आणि अर्धगोलाचं घनफळ हे असे दोन्ही घनफळ घेतलात आणि त्यांची जर बेरीज केला तर तुम्हाला पूर्ण खेळाचं घनफळ मिळेल. सोपी आयडिया आहे. मग आता घनफळाचं सूत्र शंकूचं काय आहे? 1/3 पाय r वर्ग h. 1/3 पाय ची किंमत माहित आहे, r माहित आहे, h माहित आहे. हे घनफळ काढायला काही प्रॉब्लेम नाही. आता त्यानंतर गोलाचं अर्धगोलाचं घनफळ. गोलाच्या घनफळाचं सूत्र 4/3 पाय r चा घन. अर्धगोल म्हणजे त्याला 2 न भागा म्हणजे 2/3 पाय r चा घन. r माहित आहे त्याचं. जी शंकूची त्रिज्या, तळाची त्रिज्या आहे ती अर्धगोलाची त्रिज्या आहे. त्यामुळं यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही. सरळ साधा सोपा प्रश्न आहे. तर आपण काय करू? शंकवाकृती भागाची खेळण्याच्या शंकवाकृती भागाचे घनफळ बरोबर सूत्र 1/3 पाय r वर्ग h. 1/3 पाय ची किंमत इथं सांगितलेली आहे तीच घ्यायची. 3.14 गिवन आहे. r वर्ग बघा त्रिज्या किती आहे? 3 चा वर्ग आणि उंची लंब उंची h किती आहे? 4. 1/3 आपण हे 3 एका 3 शी कॅन्सल करूया. हे 1/3 गुणिले 3.14 गुणिले 3 चा वर्ग म्हणजे 3 चा 2दा गुणाकार आणि हे 4. हे 3 या 3 शी कॅन्सल झाले. 4 त्रिकम 12 गुणाकार करूया. 3.14 गुणिले 4 त्रिकम 12. आता याला गुणाकार करायचा. 12 × 48 8 ची किती? 4. 12 1 12 12 4 16 6 हातचा 1 12 36 1 37 सेमी घन किंवा घ सेमी हे 1 झालं. आता अर्धगोलाचे घनफळ बरोबर आहे. गोलाचं घनफळ 4/3 पाय r चा घन. अर्धगोलाचे त्याला 2 ने भागल्याने 2/3 पाय r चा घन.
हे 2/3 गुणिले पाय म्हणजे 3.14 आणि याची त्रिज्या हे 3 वेळेस 3 चा घन 2/3 गुणिले 3.14 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 एक 3 एका 3 शी कॅन्सल 3 त्रिक 9 9 दोन्ही 18 गुणिले 3.14 याचा गुणाकार करूया 18 चौक किती होतील इथं 5 त्याच्यानंतर हे काय झालं हे 5 आणि हे 56.52 सेमी घन घ सेमी किंवा सेमीचा घन आता त्याच्यानंतर दोघांचं याचं घनफळ अधिक याचं घनफळ या दोन घनफळांची बेरीज म्हणून खेळण्याचे एकूण घनफळ खेळण्याचे घनफळ बरोबर आहे शंक्वाकृती भागाचे घनफळ अधिक अर्धगोल भागाचे घनफळ काय उरेल काय आहे इथं 37.67 अधिक 68 56.52 याची बेरीज करू 8 आणि 2 10 0 हातचा 1 6 आणि 6 12 हातचा 1 6 आणि हे हातचा 1 म्हणजे 7 आणि 7 14 4 हातचा 1 5 आणि 4 9 94.20 सेमी घन हे झालं याचं उत्तर अशा प्रकारे उदाहरण आपल्याला विचारले जातात यानंतरचा भाग 2 आपण नंतर पाहूया